पिळदार पगडी, खोलदार डौर आणि चुनीदार चोळणा असा पेहराव घातलेले गोंधळी मळवट भरून तयार झाले. कुणाच्या गळ्यात संबळ होता, कुणाच्या हातात चवडक, तुंतुन, डोक्यावर करंजेल घेतलेले टेंबे सदरेच्या कोनाड्यात फरफरत होते. राजे सदर दाखल होण्याची सारे उत्सुकतेने वाट बघत होते. पदराचा काठ तर्जनीने सावरता धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या. त्यांच्या पाठोपाठ राजे आणि शंभूबाळ सदर दाखल झाले. समोर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून आश्चर्याने राजांच्याकडे आणि बाळराजांच्याकडे बघू लागले. त्या दोघा पितापुत्रांनी जगदंबेच्या भुत्याचा वेश आज अंगावर धारण केला होता. ती रूपे मोठी गोमटी दिसत होती. त्यात राजे पण नव्हते, होते ते भाववेडे भक्तपण. राजे बाळ शंभूसह सदर बैठकीवर सुखावले. गोंधळ्यांच्या म्होरक्या सदरे समोर आला. मुजरा घालून म्हणाला, आईच्या मानाचा पोथ पेटता करून आपण त्यो नाचवाव पाहिजे धनी, जशी जगदंबेची आज्ञा. म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले. म्होरक्याने दिलेला 5 पेडात घट्ट वळलेला भवानीचा पोत त्याने आपल्या हातावर घेऊन तो मस्तकाला लावला. गोंधळाने बगलेतल्या बुदल्यांतील करंजेल पोतावर सोडले. त्यांच्या हातातील टेंब्यावर धरून राजाने जगदंबेचा पोत पेटता केला. गोंधळाने आपल्या हातातील काठी राजांच्या हातात दिली. तिच्या ठेक्यावर पोत उजव्या हाताकडून उजवीकडे कसा नाचवायचा याची राजांना टिगळ दिली. संबळ तडतडत घुमू लागला. चवडक तुंतुण्याने साथ धरली. राजा उद उद म्हणत पायखालच्या परसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगजननीचा पोत नाचू लागले. पेटती ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्या तरी दिव्य तेजाने पेटून उठले. डवराखालचे त्यांचे अंग सरसरत गरम झाले. त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीतच त्यांना शामियानासकट हात पसरलेला अफजल खान दिसू लागला. राजांच्या बाकदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब तरारले. पाठकण्यातून पांढरी दोट घोडी सुसाट धावत आहेत असे त्यांना क्षणभर वाटले. हे असंच काहीतरी ज्या क्षणी आम्ही खानाला फोडला त्या क्षणी आम्हाला वाटलं होतं. या पेटत्या पोथांसारखंच काहीतरी उसळतं पेटतं आमच्या नसानसा दबा धरून आहे. क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला. त्यांच्या निमुळत्या डोळ्यातील ज्योती आणि फरफरता पोत एकजोड झाले. विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकू लागले. ते बेभान झाले. राजा उद उद म्हणत मिटल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फराफरा नाचवीत स्वतःभोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले. सदर बैठकीवर बसल्या शंभूबाळांचा पाठकणा तो फरफरता पोत पाहताना आपोआपच ताट झाला. राजांच्या हातात थैतयत फरफरणाऱ्या पोताच्या प्रकाश रेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली. आबांचे हे असले रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते. पोत नाचवून दमगीर झालेले राजे थांबले. आता त्यांच्या छातीवरचा डौर घामाने चिंब डबडबला होता. पोत धरला हात थरथरत होता. पोताच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात राजांचे घामाने डवरलेले रूप नुकत्याच धुवून काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते. कपाळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एकदा पोताकडे पाहिले. मग सदर बैठकीकडे नजर जोडून म्हणाले, बाळ शंभू असे चौकात या. शंभू बाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामने चौकात आले. आपल्या हातातील पेटता पोत शंभूच्या हातात देत राजे त्यांच्या छोटेखानी खांदा हळूवार टोपटीत म्हणाले, तुम्ही नाचवा आईचा पोत बाळराजे, आमच्यापेक्षा जोशानं. सारी सदर डोळे टवकारून बघू लागली. गोंधळ्याने पुन्हा करंजेल देऊन बाळराजांच्या हातातील पोत ज्योततवाना केला. राजाने आपल्या हातातील काठी बाळराजांच्या हातात दिली आणि राजे सदर पायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले. शंभूने शेर नजरेने एकदा पोताच्या पेटत्या ज्योतीकडे बघितले. डाव्या हातातील काठी पायागतीच्या फरसबंदीवर आपटी तो शिवबाळ गरजला, भवानी राजा उद उद. आणि त्या बाल रुद्राच्या हातातील 5 पिढी पेटता पोत फरफरत नाचू लागला. त्याला उजवीकडचे जायचे बंधन उरले नाही. सर्व बंध तोडून बाळराजे जोशाने मनाजोगा हातचा पोत नाचवू लागले. मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्यात गरगर फिरू लागले. त्यांच्या डोक्यावरची पगडी हिंदकळता उडाली आणि फरसबंदीवर उतरली. केस मोकळे सुटलेले शंभो चौफेर थैथै नाचत पोत घुमवू लागले. त्यांचे रसरशीत ओठ रोमांचक उद्गार घुमवीत होते. भवानी राजा उद 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 उद. फरफरणाऱ्या पोताचे कडे बाळराजांच्या भोवती गरगरू लागले. संबळवाल्याने संबळीच्या टाळी चापांच्या काठ्या चढीला लावल्या. बाळराजांचे ते बेभान रूप पाहून सदर बैठकीवर बसल्या जिजाऊंच्या हाताची बोटे नकळतच कानशिलाकडे चढली आणि कटाकट मोडली गेली. थरकून उठलेल्या सदरेवरच्या एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत किलकारी दिली, हर 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 महादेव. भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली. किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाळराजे थांबले.
त्यांचा पोत धरला हात थरथरू लागला. अंगावरचा डौर घामाने डबडबून निघाला होता. आपण आता खाली कोसळू असे त्यांना वाटू लागले. त्यांनी जिजाऊंच्याकडे मूक नजर दिली. जिजाऊ लगबगीने सदर पायऱ्या उतरून चौकात आल्या. त्यांनी बाळराजांचा पोत आपल्या हातात घेतला. क्षणभर त्यांच्यावर नजर जोडून तो गोंधळ्यांच्या हाती दिला. शंभूबाळांना सावरून धरीत जिजाऊ सदर बैठकीवर आल्या. शंभूबाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले. त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती. नकळत राजांचा हात त्यांच्या पाठीवरच्या घामेजल्या डोरावरून फिरू लागला. गोंधळ्यांचा म्होरक्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला. परडीत कुंकू हळदीचा गुंतवा केलेला लाल पिवळा भंडारा होता. त्या भंडाऱ्यात माखून गेलेले 64 कवड्यांची माळ होती. गोंधळी कमरेत वाकून हातातील परडी पुढे करीत म्हणाला, शो आईचं वाण हाय धनी. आईचं भुत्ते पण घेतलं की ही परडी कुलदेवतेच्या देवाऱ्यात पुजायला लागती. नवरात्रात आईची परडी 5 घरं मागायला लागती. आम्ही आनंदानं जरूर मागू. म्हणत राजाने पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले. गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळाच्या चौकात आला. कानावर हात ठेवून संबळ तुंतुण्याच्या तालावर त्याने गोंधळाचे नमन सुरू केले. गजवदना गणराया गौरी मज तारी हो सुख सदना. समरण तुझे पायी पद्मा गौरी भुत्या विनवी हेरंबा मज तारी. गजवदना गणराया गौरी. नमन होताच गोंधळ्याने जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळाला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली. या गोंधळासी माये लवकरी यावे. अंबे लवकरी यावे. चौक भरला कोसरी. लिंब नारळ नानापरी उदवत्या लावून चारी. महापूजा मंडली साजरी. या गोंधळासी माये लवकरी यावे. कुठवर आई पाहू वाट. माझ्या नेत्रा भरला ताट. लवकर बोला व लवकर सोडा बाले घाट माये लवकर चला वाट. या गोंधळासी माये लवकरी यावे. संबळ तुंतुण्याचा नाद. पोत पाजळला साधून साध. आपण यावे देऊन दाद. अंबे माये सोडून वाद. या गोंधळासी माये लवकर यावे. गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवासा नाचवीत भान हरपून गेला. तो महिमा जिजाऊ राजे शंभूबाळ आणि सदरेवरचा हरेक मावळा असे सर्वच कानभर ऐकू लागले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. पंचभूतांचा देह पोत हा त्रिगुणगुणी वळला. चैतन्याची ज्योत लावणी प्रज्वलित केला. चित्तस्नेहे प्राणवाहुनी ज्याला स्थिर केले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. उदर परडी देऊन हाती ब्रह्मांडी फिरवी. 184 घरची भिक्षा मागविली बरवी. ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर रुचले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. सकाम कर्मे कवड्या यांची माला ममकंठी. कर्मफळाचा कुंकुम मळवट माझ्या लाटी. पीडा भाषा शकून सांगुनी लोका भुलवीसी. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. गडावर रात्र चढीला लागली. सदर चौकात भवानी कथा चढीला लागली. राजांच्या बरोबर सदरेवर बसलेल्या साऱ्या मावळ्यांना कळून चुकलेले भुत्ते पण पुन्हा एकदा उजाळात घेऊन उठले की आई जगदंबे समोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवसरात्र गोंधळ माजवणं पडतं. सगळ्या मराठ मनाला जाणून जाणारी एक दुर्घटना यावेळी घडली. जुने हिमती आणि हिकमती सरनोबत मानकोजी 10 तोंडे यांनी शिवापुरात आपला देह ठेवला. स्वराज्यातील एक पराक्रमलाल इमानी माणिक हरवले. राजाने आपल्या राज्य कारभार व्यवस्थेत थोडा बदल केला. अधिकाराची घालमेल करणाऱ्या शामराव रांजेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांनी नरहरी आनंदरावांच्यावर सोपविली. वाकेन विसाची वस्त्रे अण्णाजी दत्तोंना बहाल केली. राजांच्या कबिल्यात मात्र आणखी एक चोळी वांगडीचा मानकरी आला. सकवारबाई राणेसाहेबांना कन्यारत्न झाले. तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले. नवरात्राचा सोनसुगीचा हंगाम आला. खांडे नमीला पुजल्या हत्यारांसमोर बकऱ्यांचे खांडे पडले. विजयादशमीची पहाट उगवतीची कूस फुडून गड दाखल होऊ लागली. राजांनी आणि शंभूबाळाने खासे महालाच्या हमामखान्यात पहाट स्नान आटोपले. अंगावर जगदंबेच्या बुत्तेपणाची वस्त्रे पेहरून मस्तकावर डौलदार पगड्या चढवल्या. आबा आणि फर्जंद शंभू जिजाबाईंच्या महालात त्यांच्या दर्शनासाठी आले. दोघांनी जिजाऊंच्या पायावरची सोंधूळ मस्तकी घेतली. राजे प्रसन्नपणे म्हणाले, आऊसाहेब, आज आम्ही गडावरच्या 5 उंबरट्यांसमोर आईची परडी मागणार आहोत. आशीर्वाद द्यावा. कुणाकुणाच्या उंबरट्याचं दर्शन आम्ही करावं त्याचा सल्ला सांगावा. राजे, जे पोख्त कदीम असतील त्यांच्यासमोर आईच्या बुत्तेपणाचे हात पसरा. थोरांचे पहाट दर्शन कार्य लावणार असतं, जिजाबाई म्हणाल्या.
जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूंसह महाला बाहेर पडले. आज राजांच्या संगती सरंजाम म्हणून कोणीच नव्हते. जगदंबेच्या वाटेवर कसला सरंजाम? ही वाट फक्त भोसल्यांची होती. एक तळपता भोसला दुसऱ्या उगवत्या भोसल्याला घेऊन चालला. एक धावती पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली जगदंबेची परडी मागण्यासाठी. दोघांच्या हातातील परड्यात हळदी कुंकवांचा दिलजमाव केलेला भंडारा होता. गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या. राजांचे ते रूप कैलास पर्वतावरच्या जीवनविरक्त शिवासारखे दिसत होते. लाखो होणांची सोनरास ज्याच्या जामदारखान्यात दास्तानी पडली होती तो शिवराज आज योगीराज झाला होता. उमद्या अरबी घोड्यावरून धावणी घेणारा, सुवर्णमंडित पालखीतून गडचढी करणारा तो सह्याद्रीचा कुबेर, मावळी गोपगोपाळांच्या रांगड मनावर राज्य करणारा तो भोसले कुळीचा यादवराज जगदंबेचे भुत्तेपण मिरवत पायी चालला होता. त्याच्याबरोबर त्यांच्या अग्निवंत रक्ताचा वसा सांगणारा त्यांचा फर्जंद शंभू चालला होता. उगवतीच्या सूर्याला विशाल आकाश संगती घेऊन चालते तसे ते दृश्य होते. हर एक भोसला जगदंबेच्या जन्मानेच नामजाद भुत्या असतो. हातात उदराची परडी देऊन ती त्याला जन्मरूपी 84 लक्ष दारादारात फिरवते. एका हातात परडी आणि दुसऱ्या हातात पट्टा देऊनच भवानी त्याला जन्माला घालते. ही परडी मागितली की अंबाती इमानी चाकरांच्या प्रसादाने शिगोशिग भरून देते. मरण घाटीशी बांधणारे आपल्या वाहनाच्या वाघासारखे बेडर काळीच देते. भोसल्याने भुत्या म्हणून भवानीची परडी मागण्यात कसले शर्मिंदेपण. राजगडावरच्या झाडापेडांवरच्या पक्षी लोकांचा जमाव किलबिलत जागा होऊन आबाळात झेपा घेऊ लागला. पहाट वाऱ्यावर नौबतीची दुरदुर स्वार झाली. बाले किल्ल्याच्या तर्फेला असलेल्या सोनोपंत डबिरांच्या वाड्यासमोर सडा संमार्जित अंगणात श्रींच्या राजाचा अनबाग बांधील श्रीमंत योगी आपल्या बच्च्यासह उभा ठाकला. परडी सावरून राजाने उदयकार केला. आईचा उदय. शंभूबाळाने तो उचलून धरला. भवानीचा उदय. डबिरांच्या वाड्यावरच्या देवडीवाल्याने धावत जाऊन खासे राजे बाळ राजांसह आल्याची वर्दी सोनोपंतांना दिली. पंत लगबगीने वाड्याच्या हमचौकात आले. सामने राजांना बघून ते गडबडून गेले. अदब मुजरा घालून ते खाल गर्दनीने कसे तरी म्हणाले. आज्ञा झाली असती तर सेवक सदरेवर रुजू झाला असता. राजाने आत यावं. नाही पंत, आम्ही आज या क्षणी राजे नाही, आईचे भक्त म्हणून तुमच्या जाणत्या उंबरट्यासमोर परडी मागायला आलेले भुत्ते आहोत. आजची मर्यादा उंबरट्यापर्यंतच. शिदावाडा. राजाने एक हात शंभूच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने परडी पुढे केली. शंभूने आपल्या दोन्ही हातांतील परडी पुढे सरशी केली. सोनोपंतांचे मन ते बोल ऐकून भरून आले. त्यांनी पायगतीची नजर उठवून राजांच्यावर जोडली. समोरचे थोर शिवपण आणि धाकटे शंभूपण बघताना त्यांच्या उतार डोळ्यात पाणकळा तळली. पंतांना क्षणभर वाटले तडक समोर जावे आणि राजांच्या अनवाणी पायाची सडक रक्त जागती सतेज बोटं त्यावर मस्तक ठेवून डोळ्यातील पाणकळ्यांनी साफ धुवून काढावीत. पंतांनी वाड्यात जाऊन तांदूळवरचे तबक आणले. ते दगडी उंबरट्यावर ठेवून एक ओंजळ भरून घेतली. राजांच्या शांत मुद्रेकडे तलवारीच्या पात्यासारख्या बाकदार नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सोनोपंतांनी ओंजळ राजांच्या हातातील परडीत उतरवली. उगवतीला सूर्योदय झाला होता. आभाळ तळपत्या सूर्याच्या ओंजळीने सोनकिरणांचे वाण मावळ मुलकाच्या परडीत घालू लागले होते. पंतांनी वाकून शंभूबाळांची परडी ओंजळीने भरली. त्यांच्या मुळवटावर परडीतील भंडाऱ्याची बोटे पुसत बाळराजे म्हणाले, भवानी आईचा उदय. राजे आणि शंभूबाळ सोनोपंतांच्या वाड्यांच्या अंगणातून परतले. त्या दोन भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की त्यांना त्यांच्या आकृती दिसतच नव्हत्या. दिसत होता तो फक्त गड उजळणारा प्रकाश. नेताजीराव पालकर, मोरोपंत, येसाजी कंक, अण्णाजी दत्तो अशा आणखी 4 जाणत्यांच्या वाड्यासमोर परडी मागून राजे आपल्या खाजगीच्या महालाकडे परत होते. त्यांना शंभूबाळांसह भुत्याच्या वेशात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेला राजगडाला ऐटदार फेर भरलेली गडमाची स्वतःलाच म्हणत होती, आदिशक्तीचे हे कौतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या. उन्हतापीचे दिवस आले. राजे वर्धनगडाकडे जायला निघाले. माँसाहेब आणि शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला. शंभूबाळांना आता घोड्याचा लळा लागला होता.